वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. एका क्षणात 8 दुभत्या गायींचा मृत्यू आणि दुसऱ्याच क्षणी माणुसकीचा हात पुढे आला. देवळाली प्रवरा येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी एकत्र येत संकटग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिलासा दिला आहे. पाहुयात हा हृदयस्पर्शी अहवाल. देवळाली प्रवरा येथील मच्छिंद्र बापू काळे यांच्या गोठ्यावरून जाणारी वीजवाहिनी अचानक तुटून लोखंडी कंपाऊंडवर पडली. त्यामुळे संपूर्ण गोठ्यात विद्युत प्रवाह पसरला आणि गोठ्यात बांधलेल्या 8 दुभत्या गायींचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे काळे कुटुंबावर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले. या दुःखद प्रसंगात RPIचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात आणि त्यांच्या मित्रपरिवाराने पुढाकार घेत काळे कुटुंबाला एक दुभती गाय भेट देत माणुसकीचा अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला. आजच्या स्वार्थी युगातही संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जिवंत असल्याचे या कृतीतून दिसून आले. संकटात धावून जाणारे हातच समाजाला खरी ताकद देतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. यावेळी नगरसेवक दासूभाऊ पठारे, उद्योजक शिवाभाऊ पाठक, राजाभाऊ खेवरे, बबनराव जरहाड, साहेबराव गवळी, ज्ञानेश्वर बोरकर, अरविंद मोढवे, भाऊसाहेब कडू, जगन्नाथ पठारे, दत्तात्रय गवांदे, राजेंद्र मुसमाडे, गोविंद टिक्कल, अनिल पठारे, पत्रकार रफिक शेख, मनसूरभाई शेख, करीम शेख, डॉक्टर संदीप मुसमाडे, किशोर पंडित, सागर संसारे, विठ्ठल मुसमाडे, राजेंद्र कदम, रमेश मुसमाडे आदी उपस्थित होते. 8 गायींची हानी भरून निघू शकत नाही, पण संकटात दिलेला आधार जगण्याची नवी उमेद देतो. देवळाली प्रवरातील या माणुसकीच्या कृतीने समाजासमोर सहकार्य आणि संवेदनशीलतेचा प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे. रफिक शेख, वेद बातमीचा कार्यकारी संपादक.